पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये 50% शेतकरी बांधव आता खुश झाले आहेत, तर 50% शेतकरी आता कर्ज काढलेले रडू लागले आहेत. शेतकरी म्हणू लागले आहेत की अर्थमंत्री अजितदादा पवार असते तर कर्जमाफीचा फायदा जास्तीत जास्त सर्वांना झाला असता. परंतु यामधून जवळपास 16 लाख शेतकरी आता कर्जमाफीच्या यादीतून अपात्र झाल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून जे शेतकरी कर्जमाफीची वाट बघत होते, तर यामधील 50% शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आणि 50% शेतकऱ्यांना रडायची गत येणार आहे. इतिहासामध्ये कधीच मुख्यमंत्री अर्थसंकल्प आतापर्यंत सादर या ठिकाणी केलेला नाही आहे. परंतु अजितदादा पवार हे अर्थमंत्री होते, तर यांचे मागच्याच महिन्यामध्ये विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी हा अर्थसंकल्प सादर केला. आता या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहेत, अनेक गोष्टींची घोषणा केली आहे. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पीक कर्ज वरती दिलेल्या कर्जमाफीची. आता सरकारने यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की पीक कर्जावर ती सप्टेंबर 2016ला थकीत असणाऱ्या पीक कर्जांना मी थकबाकीदारांना कर्जमाफी देतो. आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. परंतु आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की आमची कर्जमाफी नेमकं किती होणार? आम्ही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला काय फायदा होणार? आम्ही थकबाकीचे कर्जदार आहे, मग आमचा काय फायदा होणार? सर्व काही माहिती पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये आता आम्ही सुद्धा शेती पिकाचे कर्ज काढले. म्हणजे मी बँकेत आता गेलो असताना माझ्यापर्यंत जेव्हा लोक या ठिकाणी बँकेत यायचे आणि प्रत्येक जण या ठिकाणी शेतकरी हा प्रश्न बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारायचा की कर्जमाफीमध्ये मी बसतोय का? आणि कर्ज या ठिकाणी कर्ज आहे, तर या कर्जमाफीमध्ये मला या ठिकाणी वाव मिळतोय का बघा. या ठिकाणी बँकेत अनेक त्या ठिकाणी शेतकरी म्हणत होते, साहेब काहीतरी करून माझं नाव ऍडजस्ट करा. पण प्रत्यक्षामध्ये कोणी आता कोणताही बँकेचा अधिकारी कोणत्याही शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी ऍडजस्ट करू शकत नाही. आता तुम्हाला ही कर्जमाफी लागू होते की नाही? या ठिकाणी जर होत असेल तर या ठिकाणी कोण कोण होते हे सगळं पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे. तुम्हाला कुठेही जाऊन कोणालाही आमची कर्जमाफी होणार का? किती होणार? नियमित कर्जफेड करणाऱ्यांचे काय होणार? थकीत असणाऱ्यांचे काय होणार? विचारायची काही सुद्धा गरज नाही. तुम्हाला मी सर्व माहिती या ठिकाणी आता सांगणार आहे. तुम्हाला पीक कर्जमाफी ही लागू आहे की नाही? सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की तुमचं कुठल्याही बँकेतून घेतलेलं जर तुमचं कर्ज असेल, शेतीसाठी जर ते कर्ज 2 प्रकारचं शकतं. एक पीक कर्ज असू शकतं किंवा दुसरा असू शकतं टर्म लोनमध्ये. टर्म लोन म्हणजे काय? मुदत कर्ज. आता इतर मुदत कर्जाला ही स्कीम लागू नाही अजिबात, हे लक्षात ठेवा. आता मुदत कर्ज तुम्ही कशासाठी घेतलं असू शकतं? तर ते तुम्ही आता शेतीमधील विहिरी खणण्यासाठी, एखादा अवजार घेण्यासाठी, ट्रॅक्टर घेण्यासाठी, कोणती गाडी, घरासाठी घेण्यासाठी, फार्म हाऊससाठी तुम्ही घेतलेलं जर कर्ज असेल, तर शेतीसाठी जरी घेतलं जरी असेल तरी सुद्धा ही कर्जमाफी तुम्हाला अजिबात लागू नाही आहे. तुम्ही बँकेत जाऊन विचारू शकता की असं कर्ज आहे का? बँक सुद्धा तुम्हाला हीच उत्तरं सांगणार आहे. पीक कर्जाला फक्त हेच लागू आहे की पीक कर्ज म्हणजे काय हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. जर तुमच्या पिकाच्या देखभालीसाठी, मग तुमचा ऊस असो, आंबा, फणस, काजू असो, ज्वारी, बाजरी या ठिकाणी असेल, तर कुठलाही पीक असो, तुमचा कापूस असो, प्रत्येक पिकासाठी एक ठराविक पीक कर्जाची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी बँकेतर्फे दिली जाते. आणि त्याच्यामध्ये पण नियम असा असतो की तुम्ही घेतलेलं पीक कर्ज हे ज्या तारखेला तुम्ही घेतले त्याच्याबरोबर 12 महिन्यांच्या आतमध्ये बँकेत जाऊन तुमचं तुम्ही या ठिकाणी भरलं पाहिजे. 12 महिन्यांच्या आत जेव्हा तुम्ही बँकेत भरता तेव्हा बँक तुम्हाला 3% या ठिकाणी म्हणजे 3% व्याजाची सवलत लगेच देत असते. आता अशा पद्धतीचे जे कर्ज आहे त्याला कर्जाला ही कर्जमाफी लागू आहे. हे पहिला पॉइंट तुम्ही लक्षात घ्या.
त्यामुळे तुमचं जे स्वतः पीक कर्ज असेल तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला हरकत नाही. आता बघा, इथे लक्ष देऊन. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पीक कर्जाला आमच्याकडे बरेचसे शेतकरी कॅश क्रेडिट म्हणून ओळखतात. त्यामुळे हे अकाउंट असं आहे की कॅश क्रेडिट जास्त त्याला पैसे आकारून असं देखील म्हणतात. त्यामुळे तुमचं जर अकाउंट किंवा या ठिकाणी कॅश क्रेडिट असेल तर तुमच्यासाठी कर्जमाफीची लागू असणार आहे. आता यामध्ये सरकारने सांगितले 30 सप्टेंबर 30 लाख तुमचं कर्ज हे थकबाकी असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ओरिजिनल असलं पाहिजे. याचा अर्थ असा की आता सप्टेंबर 2000 गॅसला तुमचं कर्ज थकबाकी असण्यासाठी तुम्ही ते 1 वर्ष अगोदर घेतलेलं असायला पाहिजे. म्हणजे काय? 1 ऑक्टोबर 2030च्या तारखेनंतर तुम्ही घेतलेले कर्ज असेल तर ती सप्टेंबर 2025 लाख बाकी अजिबात होत नाही. म्हणजे काय? तर तारीख लक्षात ठेवा. 1 ऑक्टोबर 2017-18 या तारखेला तुम्ही कर्ज घेतलं तर 30 सप्टेंबर 2025 नंतर ते थकबाकी आता कर्ज होतं. म्हणजे तुम्ही जर 1 ऑक्टोबर 2200 नंतर कर्ज घेतलेले शेतकरी असाल तर तुम्हाला 2 लाख रुपयांची कर्जमाफीचा फायदा अजिबात होणार नाही, लागू होणार नाही, हे लक्षात ठेवा. मग कोणासाठी इतकी आहे? तुम्हाला फायदा करून घेण्यासाठी काय करायचं आहे बघा. आता त्यासाठी तुमच्याकडे वेगळीशी स्कीम आहे. तुम्ही थोड्या वेळाने मी तुम्हाला ती स्कीम सुद्धा सांगणार आहे. पण इथे लक्षात घ्या, 1 ऑक्टोबर 2500 नंतर जर तुम्ही पीक कर्ज उचललं असेल तर तुम्हाला ही योजना लागू नाही. दुसरी गोष्ट, आता ही योजना कोणासाठी लागू आहे? तर ती सप्टेंबर 2500 या तारखेच्या अगोदर ज्यांनी कर्ज घेतले, म्हणजे पीक कर्ज घेतले, त्यांनी एक कर्ज उचलले तर 1 वर्षात भरलेलं नसलं पाहिजे. म्हणजे ती सप्टेंबर 2500च्या अगोदर या ठिकाणी फॉर्म सॅम्पल पकडा. या ठिकाणी तुम्ही 1 जून 2050 लाख कर्ज घेतलं असेल आणि 1 जून 2016 पासून ते 1 जून 2200 आला. त्यानंतर ती सप्टेंबर 2000 दिवसाला तरी देखील कर्ज भरले नाही तर तुमचं कर्ज ओरिएंटल झालं असं मानलं जातं आणि तुम्हाला ही स्कीम लागू आहे. तुमचं या ठिकाणी 2 लाख रुपयांचं कर्ज माफ होणार आहे. म्हणजे 30 सप्टेंबर 2500च्या अगोदर तुम्ही कर्ज घेतलेलं असलं पाहिजे आणि पुढचे 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर देखील ते भरलेलं नसला पाहिजे. तरच तुम्हाला 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळेल. त्यामुळे तुम्ही कर्ज नेमकं कोणत्या तारखेला उचललं होतं? 2500 मध्ये तुम्ही तुमच्या पासबुकवरती लगेच चेक करायचे आहे. त्या तारखेपासून तुम्ही चेक करा की तुम्हाला कर्जमाफी लागू आहे की नाही. मग यामध्ये काही लोकांचा असा प्रश्न असतो की आम्ही यावर्षी नवीन पीक कर्ज घेतलं असेल तर आम्हाला लागू आहे का? तर ज्यांनी नवीन फ्रेश त्या ठिकाणी पीक कर्ज आता घेतलेलं असेल त्यांना लागू आहे. त्यांचं रेव्हेन्यू म्हणजे अगोदरच पीक कर्ज घेतले 5-10 वर्षापूर्वी असं सांगितलं जातं. दरवर्षी रेव्हेन्यू कर्ज या ठिकाणी करता तुम्हाला देखील लागू आहे. दोघांना देखील कर्जमाफी लागू असणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी या डेटाबेसमध्ये बसत असाल तर आता या ठिकाणी तुमची कर्जमाफी होऊ शकते. बघा, काहींचा प्रश्न असा आहे की समजा आम्ही 1 ऑगस्ट 2050 लाख कर्ज घेतलं असेल आणि ती सप्टेंबर 2500 पर्यंत भरलं नसेल तर त्यानंतर आम्ही ऑक्टोबर 2019, नोव्हेंबर ते डिसेंबर या 2025 अगदी फेब्रुवारीपर्यंत, मार्चपर्यंत जरी भरला असेल तर आम्हाला लागू आहे का? तुम्हाला यामध्ये स्कीम लागू असणार आहे. म्हणजे तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 लाख ओरडत होतं. म्हणजे त्यानंतर तुम्ही ते भरले असलं तरी देखील कर्जमाफी लागू होईल. तुमचं पीक कर्ज भरलेलं असलं तरी रक्कम आहे उठी तुमच्या अकाउंटला जमा होईल. आता मग सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असेल की जर आम्ही 1 ऑक्टोबर 2500 नंतर कर्ज घेतलं असेल तर आमचं काय? तर त्या सर्वांसाठी एक योजना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आल्या. ती म्हणजे ज्यांनी रेग्युलर आता व्यवस्थित मुदती कर्ज या ठिकाणी भरलेला आहे त्यावर सरकारने तुम्हाला मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यासाठी 50,000 प्रोत्साहनपर अनुदान सरकार देणार आहे. तुम्ही 1 ऑक्टोबर 2016ला कर्ज घेतलं आणि त्यानंतर या ठिकाणी घेतलं आणि पुढच्या वर्षी म्हणजे ती सप्टेंबर 2025 त्या अगोदर भरला
जर जमा केलं असेल तर तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. तुम्हाला 2 लाख रुपयांचं कर्ज माफ होणार नाही. पण आता काहींचा प्रश्न असा देखील आहे. समजा आम्ही 1 ऑक्टोबर 2050 लाख कर्ज घेतले. त्यानंतर आम्ही समजा ते पुढचे 1 वर्षभर झाले तर ते भरलेच नाही. तर यामध्ये आम्हाला या ठिकाणी काय आहे? तर तसंच 30 सप्टेंबर 15,025 लाख तुमचं अकाउंट ओपन होत नाही. तुमचं अकाउंट ओरडत होतं. कधी 1 ऑक्टोबर 2025 लाख म्हणजे तुम्ही जर कर्ज घेतलं असेल आणि नियमित ते भरलं असेल आणि त्या ठिकाणी भरलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 50,000 रुपये देखील मिळतात. परंतु भरलेच असेल तर 50,000 रुपये देखील तुम्हाला मिळणार नाहीत. 2 लाख रुपये देखील मिळणार नाही. तुम्हाला 2 लाख देखील मिळणार नाही. म्हणजे दोन्हीपैकी कुठल्याही योजनेमध्ये तुम्ही बसणार नाही. त्यामुळे या नवीन जी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केल्या तर सरकारने यामध्ये तुम्हाला जर आता बसायचं असेल तर तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2500च्या अगोदर घेतलेलं असलं पाहिजे आणि 30 सप्टेंबर 2025 लाख ओढ झालं असलं पाहिजे. थकीत असलं पाहिजे. यामध्ये आता प्रत्यक्षपणे जर विचार केला त्या ठिकाणी सरकारने मोठा गाजावाजा केला असता तरी हजारो शेतकरी वगैरे कोणी बसत नसतात. प्रत्येक बँकेचे हार्डली 10-15 ते 20 लोक यामध्ये बसतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर रडायची वेळ येणार आहे. प्रत्येक ब्रांचला या ठिकाणी बँकेमध्ये माझा स्वतःचा कर्ज काढला त्यावर अनुभव सांगतो. बघा, तुम्हाला यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट आता करायचे आहे. तुम्ही तुमच्या फेसबुकवर चेक करा. 2500 या वर्षात मागच्या तुम्ही कर्ज कधी उचललं होतं, कधी भरले. तुम्ही जर वेळेत भरलेला असेल तर ती तारीख या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 50,000 रुपये तरी वेळेत या ठिकाणी मिळतील. जर भरलं नसेल आणि या ठिकाणी काही चुकलं असेल तर तुम्हाला 2 लाख रुपयांची योजना या ठिकाणी लागू होणार नाही. 50,000 रुपयांची योजना लागू होणार आहे. मग त्या ठिकाणी हे सगळे मागे बसून असल्यामुळे कारण तुमच्या समोर आता डेटा नाहीये. मग कसं करायचं? कारण तुम्हाला तर आता कळते की कुठल्या डेट्स प्रमाणे हे लागू होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही काय करू शकता? प्रत्यक्षपणे सरकार जेव्हा कर्जमाफी झाली त्यावेळेला ती मगाची फॅक्ट चेक करते. त्यावेळी तुम्ही मागे जाऊन काय करू शकता? तर बघा, ज्यांच्याकडून आता लकीली या सगळ्या डेट्स पाळले गेले आहेत किंवा न पाळले गेले आहेत त्यांना सगळ्यात महत्त्वाची कर्जमाफीचा फायदा सर्वात जास्त या ठिकाणी आता होणार आहे. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर त्यासुद्धा प्रश्नांची उत्तर देऊया. लक्षात ठेवा, ते 1 वर्षाच्या आत तुम्ही जर आत्ता मागचं कर्ज अजिबातच भरलं नाही, लक्ष दिलं नाही, कर्ज काढून ठेवले, 2-3 वर्ष त्यांची 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी होणार आहे आणि नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांचे 50,000 रुपयेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला सूट म्हणजे तुम्हाला एक बक्षीस म्हणून दिलं जाणार आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारच्या कर्जमाफीबद्दल नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.